नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज ऐका नाही, आम्ही गेलो होतो गावाकडे. खूप दिवस झाला हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता, पण त्याला काही एडिट करता आलं नाही. आणि नंतर मग सहज शेतामध्ये गेलो आणि एवढं छान तिकडलं वातावरण होतं ना, म्हणजे सगळीकडे ऊन होतं, पण एवढं ज्वारी वगैरे काढून झाल्यानंतर मग मम्मीने माळं वगैरे केलेलं. आणि नंतर मग तिथले कोथिंबीरमध्ये एवढं तण झालं होतं की ते शोधून शोधून कोथिंबीर उपटावं लागायची, कारण की धने पूर्ण हे झाले होते, जास्त उगवले नव्हते त्यामुळं. आणि एवढी हिरवीगार कोथिंबीरचा एवढा स्वाद पण छान येतो, कारण ताजं माळव शेतातलं असलं की ते वेगळंच असतं. मग ते कितीही काही करी नका, कारण की शेतातल्या माळव्याची सरी कशालाच येत नाहीये. आणि नंतर मग काय झालं, चला तुम्हाला आमच्यातले आंबे पण दाखवते. आणि इथं एवढे छान आंबे आले होते, आणि पण एवढं खूप आंबे आले होते. पण काय झालं माहिती, मध्ये एवढी वारं कवदन सुटलेलं, त्याच्यामध्ये खूप आंबे गळाले. आणि एवढे म्हणजे ते त्याच्या फंटीला झेपत पण नव्हते, की एवढे मोठ्याले आंबे होते आणि असे पूर्ण लटकलेले होते. खाली खाली बसलं ना तरी पण आपल्याला ते आंबे तोडता येत होतात. एवढे छान आंबे आले होते. आणि झाड तर किडूच नाही बघा, आणि आंबे किती आहेत. असे खूप झाड आहेत. त्या प्रत्येक झाडाखाली सेम असंच झालेलं होतं, कारण की पूर्ण वरच्या फंट्या खाली गळत आलेल्या होत्या. आणि त्याचे मग एवढं आम्हाला आंबे तोडून म्हणजे मला तर असे कच्चे खायला जास्त काही आवडत नाहीयेत. गोड लागायचे, पण म्हणलं नको चला, कारण सगळ्या आंब्याला कलम केलेले होते. ते म्हणलं चला, तर इथं तर बघा खाली पूर्ण टेकलेला होता ते मातीमध्ये. आणि नंतर मी बघितलं तर एवढं असं वाटायचं की असं पटकन घेऊन खावा, पण एवढं म्हणजे आंबट लागत होतं, कारण ते खाताना आंबट लागतं आणि पिकल्यानंतर गोड लागते. आणि नंतर काय झालं माहिती का, चला तर तुम्हाला आमचे सगळे शेतातले आंबे दाखवते. बघू शकताय किती छान असे आलते का नाही आंबे, दाखवले तुम्हाला. आणि म्हणजे हे कुठले म्हणजे कुठला प्रकार आहे आंब्यातला मला तर काही माहीत नाही, पण ह्याला म्हणते सगळे कलम केले. आणि कलम केलेलेच रोपं पण होते. आणि त्याच्या शेजारी पूर्ण वांगे वगैरे लावलेले होते. आणि एवढा सनसेट दिवस मावळताचा छान वाटत होता. आणि दुपारी पण आम्ही सगळे इथं झाडाखालीच बसलेलो, कारण खूप गार लागत होतं. गावाकडे वेगळंच असतं, शहरात कितीही फॅनची हवा घ्या ती गरमच लागते. आणि गाव ते गावच असते म्हणतात, ते खरं आहे. आणि आम्ही गेलो ना घरी असं बसू वाटत नाही. शेतात आवर्जून एक का व्हायना फेरफटका मारणार म्हणजे मारणार. आणि नंतर मग इथं वांगे वगैरे होते, म्हणलं चला मग आम्हाला न्यायचे होते. मम्मी म्हणत होते मी तोडून देते, पण मग म्हणलं नको राहू दे, मी तोडते. मग मी वांगे वगैरे तोडले. आणि नंतर इथं आमच्या दादूचं एकच चालू होते की मम्मी आपल्याला हे सगळे आंबे न्यायचेत. मग मी म्हणलं बघू, आताच नाही न्यायचे, पिकल्यानंतर न्यायचेत. आणि मग वांगे वगैरे तोडले तिथले. आणि नंतर मग इथं चालू होतं पटपट आवरा जायचं आपल्याला बार्शीला. मग चला आम्ही निघलो होतो आणि सगळं हे केलं. आणि दादूची एकच मिठी होती की बस ते आंबे घ्यायचे. चला तर आजच्यासाठी एवढंच होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.